नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. नमस्कार, मी शुभांगी पंडित. आपण आलेले आहोत जवळा पांचाळ येथे. नमस्कार काका. आपल्याला कळमनुरी विधानसभा मध्ये कोण आमदार पाहिजे आहे? आमदार संतोष बांगर. आपल्याला कळमनुरी मध्ये कोण आमदार पाहिजे आहे? संतोष टारफे. त्यांच्याविषयी काय आपलं मत? काय नाही, काम चांगली केली त्यानं. नाही, माणूस चांगला आहे, जातीवाद नाही. बापू, नमस्कार. विकासाचा चेहरा आपल्याला कोण पाहायचा आहे? विकासासाठी पाहायला आपलं मावळ पाहिजे ना. चेहरा कोण पाहिजे, आमदार कोण पाहिजे तुम्हाला? आता हातालूच आमचा आमदार आपल्याला मत काय वाटते? टारफे नाही. आपल्याला कळमनुरी विधानसभा मध्ये कोण आमदार पाहिजे? टारफे. सुशिक्षित माणूस आहे, चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे, लोकांचे काम करणारा माणूस आहे. टारफेला आमचं म्हणणं तारीफ साहेब आले तर आमची तारीफ साहेबांची आम्ही सेवा केली. तारीफ साहेब आमची सेवा करा, आमचा मान ठेवा. आमचं काही करावं, काय काय रोड बंद आमच्या इथं कार्यकर्ता टारफे साहेबांचा 5 वर्षाचा विकास आपण कसा हे करू शकतो? नाही, ते विचार नाही केले. टारफे साहेब 5 वर्ष होते, त्यांनी विकासाचे कामं केली. सर्व जनतेला घेऊन चालणारे आमदार म्हणून त्यांना ओळखले जातात. सर्व समाजाला घेऊन चालणारे, समाजाचा विकास करणारे म्हणून टारफे साहेबांची ओळख आहे. त्यासाठी टारफे साहेबांची पसंती ही जास्त आहे आणि सुशिक्षित आहेत, डॉक्टर आहेत, पदवीधर आहेत म्हणून त्यांना लोक जास्त आवडतात आणि त्यांना मतदान करण्यासाठी लोक इच्छुक आहेत. कारण सुशिक्षित असल्यामुळे ते विकास करू शकतात असा समजांचा विश्वास आहे. टारफे साहेब संयमी आहेत, एकच त्याच्यात खासियत म्हणजे संयमी आहेत. टारफे साहेब चांगले आहेत, विकास करू शकतात, शिकलेले आहेत, समजात घेऊन चालतात. हे असं मटका दारू हे असं आम्ही बांगर सारखं नाही करत. दादागिरी, पोलिसाला शिवा गाळ असं नसते. ते शांत म्हणून इतक्या 5 वर्ष झाले संसद मध्ये एकदा बी गेले नाही बांगर. पाहिलं कोणीतरी त्याला संसद मध्ये आवाज उचलताना? कवाच गेले नाही. मग काय नाही, खोटत नाही असं दारू ये धंदे पैसे वाटायचे. चांगला असल्यावर पैसे वाटायची गरज नाही ना. चांगला विकास काय राहिलं? काहीच कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला कोण आमदार पाहिजे? आमदार कोणता आता आहे तेच पाहिजेत. आपण त्यांच्याविषयी काही सांगू शकाल? आपल्याला काय सांगायचं कळते? त्यांनी काय केलं काय नाही ते? आता काय सध्या पहिलं केलं गेलं, आता काय करतात ते पुढचं सांगायला. आता काय करतात आपल्याला काय माहिती? त्या गोष्टीला काय होतं? कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला नवीन चेहरा पाहिजे का? जुने चेहरे बी जे होते मॅडम, जसे की आमदार संतोष दादा बांगर, त्यांनी पण चांगली कामं केलेली आहेत. त्यांनी जर रिपीट जर आले निवडून तरी बेस्ट राहील. त्यांच्याविषयी आपलं मत काय आहे? नाही आले तर चांगलंच आहे, काम वगैरे चांगले केलेले आहेत त्यांनी. माझं नाव गणेश मंजूर राठोड. आपल्याला असं वाटते का की कळमनुरी मध्ये नवीन आमदाराचा चेहरा हवा आहे? मला आमदार आता कोणी खालचे पण वरच पार्टी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे ते कर्ज माफ करणार आहेत. हे तेलाचा भाव वाढायला, गोरगरीबाला तेल घडायला का? सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, व शेतकरी लोक मर राहिले तर हे व्यापारी लोक सुध राहिले. आपल्याला काय वाटते? ते बोललेलं चांगलंच आहे. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे? मुस्तफीर शेख. कळमनुरी मध्ये विधानसभा मध्ये आपल्याला नवीन आमदार पाहिजे. नवीन म्हणजे जसं की संतोष बांगर, संतोष टारफे, अजित मगर, संतोष बांगर. आपण त्यांच्याविषयी काही सांगू शकाल? सांगायचं म्हणजे कधी बी कामाला येणारा माणूस आहे. अर्ध्या रात्री फोन करा, फोन उचलणार, फोनला बोलणार, आपल्याला प्रतिसाद देणार, कोणतंही काम असो, अडी अडचण. आपलं मत काय आहे? संतोष बांगर. काय त्याच्याबद्दल मत सांगायचं कामच नाही ना मॅडम. त्याने केलं काय नाही, सगळंच केलं. कोण्या गोरगरिबाची अडचणी असो, काही असो, शेतकऱ्याचे असो, पाणी पूर असो, काही असो, सगळं काही काम करायचं. केव्हा रात्री 12 वाजता फोन लावला तर बुवा अपडेट राहते, फोन उचलतात. बाकीचे एकदा आले की पुन्हा तोंड दाखवत नाही तर 5-5 वर्षे. आता जर बोलवलं तर आता इथे येते बुवा अर्ध्या घंट्यात, कुठे असतं. आपल्याला कळमनुरी मध्ये विकासाचा नवीन चेहरा पाहायचा का? जुनाच पाहायचा. हो. जुन्या आमदाराविषयी आपण काही सांगू शकता? हो ना, जुन्या आमदारांनी खूप काही कामं केलेत आमच्या. त्यांच्याविषयी मत?
माझं नाव दत्तराव निवृत्ती अवचार. मत काय आहे तुमचं? मग त्यांनाच करायचं मला. धनुष्यबाण. आपण धनुष्यबाण बांगरला. सर्वप्रथम आपलं नाव काय आहे? माझं नाव विलास शामराव अवचार, राहणार भोशी, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. आपल्याला असं वाटते की कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला जुना आमदार पाहिजे की नवीन? नाही, नवा जुना पाहण्यापेक्षा काम कोण जास्त करते यावर डिपेंड आहे ना मॅडम. आता जुना आमदार संतोषजी बांगर सरांनी प्रत्येक खेड्यामध्ये चांगली कामं केलेली आहेत, विकासाची कामं केलेली आहेत. गावागावामध्ये प्रत्येक सुविधा दिलेल्या आहेत. त्यासाठी संतोष बांगर हे सर्वश्रेष्ठ आहेत, चांगली उमेदवार आहे. कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला नवीन आमदार पाहिजे का? पाहिजे ना. पाहिजे. नाव काय आहे त्यांचं? संतोष टारफे. कळमनुरी मध्ये विकासाचा नवा चेहरा आपल्याला पाहायचा का? हो ना. कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला नवीन चेहरा पाहायचा नाही. मग कोणाचं पाहायचं? संतोष बांगर. त्यांचं नाव? संतोष लक्ष्मणराव बांगर साहेब. त्यांच्याविषयी आपलं काही मत? काहीच नाही मत आमचं. आमचा माणूसच आहे दमदार. मत चांगलंच आहे आमचं. दमदार माणूस आहे. प्रथम आपलं नाव काय आहे? रमेश चव्हाण, राहणार येडशी तांडा. बर, आपण कळमनुरी विधानसभेमध्ये आमदार कोणाला पाहायचा आहे? नवीन चेहरा बघायचं की नाही? जुनाच आमदार पाहिजे आम्हाला, संतोष बांगर. बर, संतोष बांगर यांच्याविषयी काही आपलं मत? मत म्हणजे त्यानं लई काम केले, तर दुःखासाठी आणि गोरगरिबाला लई मदत करणारे आमदार म्हणजे संतोष बांगर. आपलं फिक्सच आहे संतोष बांगर. फिक्स. तुमचं मत काय आहे? तुम्ही सांगा काका. आपलं नाव काय? दामोदर तुकाराम खंदारे. कळमनुरी विधानसभा मध्ये नवीन आमदार आपल्याला हवाय का? हो, बिलकुल. त्यांचं नाव? संतोषरावजी टारफे साहेब. संतोषरावजी टारफे यांच्याबद्दल आपलं काही मत? कारण मत म्हणजे चांगला माणूस आहे आणि चांगलं समाजासाठी काम करायची त्यांची इच्छा आहे. विकासासाठी त्याने काय कामं केलेत? मागच्या वेळेस त्यानं काँग्रेसमधून निवडून आले होते. त्याने विकासाचे चांगले काम केले खेड्यापाड्यामध्ये, इकडे जाऊन थंडी वाजत्यामध्ये चांगले कामं केली त्यांनी. आपल्याला असं वाटत नाही का संतोष बांगरच येईल आणि त्यांनाच आपण मतदान करू? संतोष बांगर येईल अशी काही अपेक्षा नाही आमची, तरी पण पाहूत आता पुढं. का नकोय आपल्याला संतोष बांगर? असं काही नाही, पण आमचं जे वैयक्तिक मत जे आहे ते आम्ही मतदान टारफे साहेबाला करणार. गजानन सावंत. विकासाचा चेहरा आपल्याला नवीन पाहायचा आहे? हो. त्यांचं नाव? डॉक्टर संतोष टारफे साहेब. डॉक्टर संतोष टारफे साहेब. संतोष टारफे यांच्याबद्दल आपलं काही मत आहे? हो मॅडम. काय मत आहे? आमच्या गावामध्ये साई मंदिरामध्ये सभामंडप दिलेत त्यांनी. भरपूर सारे गावात कामं केलेली आहेत. विकासाचं त्याच्या फंडिंग सगळ्यात जास्त आहे. बाकी कोणत्याच आमदाराचं काम एकही झालं नाही. नमस्कार, मी शुभांगी पंडित. आपण आलेले आहोत डोंगरकडा फाटा येथे. तर जनतेचा संवाद साधूया. नमस्कार काका. बोला. कसे आहात? सर्वप्रथम आपलं नाव काय? नागेश पांचा. कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला आमदार कोण हवा आहे? आम्हाला संतोष बांगर हवा आहे. संतोष बांगरच का हवा आहे? कारण त्यांना प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक गोरगरिबाची कामं केलेली आहेत आणि सभा मंडप वगैरे सर्व गावामध्ये दिलेले आहेत आणि दवाखान्यातील कामं सुद्धा त्यांनी वेळोवेळी ज्याचा फोन आला त्याचं एका मिनिटात काम केलेलं आहे. आपलं मत आहे त्यांच्या विषयी काही? आपल्याला बोलता येत नाही का? आपलं नाव काय आहे? बाळासाहेब दत्तराव. आपल्याला असं वाटत नाही कळमनुरी विधानसभा मध्ये नवीन आमदार कोण येणार? संतोष बांगर. संतोष बांगर. संतोष बांगरच का हवा आहे? सगळ्या गोरगरिबांची कामं करतात,
आणि कोणी पेशंट असेल तर त्यांना मदत करतात. इतर कुठं काही ऍक्सिडेंट वगैरे झाला तर ताबडतोब त्यांना मदत करण्याचं काम ते करतात. त्यांच्याविषयी आपलं मत काही? मत चांगलं आहे त्यांच्याबद्दल. गुलाबसिंग राठोड. कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला नवीन आमदार पाहिजे का? हो पाहिजे ना ताई. नाव त्यांचं? आता कोण येते कोणाला माहित मॅडम. त्यांचं नाव, आमदार उमेदवारांचं नाव, आपल्याला कोणाचा चेहरा हवाय त्यांचं नाव सांगा. संतोष बांगर. संतोष बांगरच का हवाय? गोरगरिबाचा वाली आहे ताई. गोरगरिबाला कुठे आरक्षण समस्या करते, कुठं काही झालं तर ताबडतोब येते, ताबडतोब हे करते. गोरगरिबाला काही बी कोणती हे झालं तर चांगलं काम करते. गोरगरिबा सामील आहे, चांगलं आहे बिचारा. काम केल्याशिवाय थोडं देणार आहे आम्हाला कोणी बी, ते तर देणारच आहे. कोणी बी हात पसरले तर कोण देणार आहे. नमस्कार काका, कशा आहात? सर्वप्रथम आपलं नाव? गंगाराम नागराव पंडित. कळमनुरी विधानसभा मध्ये नवीन आमदार आपल्याला पाहायचंय का? वंचित वंचित. त्यांचं नाव? मस्के. पूर्ण नाव? पूर्ण कोणाला माहिती. मस्के साहेब यांच्याविषयी काय आपण सांगू शकाल? मस्के साहेब गेल्याबारीला नंबर 2 ला होते, आता 1 नंबरला वंचित राहते. गेल्याबारीला 2 नंबरला होते. त्यांची काही विकासाची कामं? बघू तर आता हातात सत्ता आल्यानं काहीतरी. सत्ताच नाही हातात. कशा आहात काकू? बरे आहात? बरं. बरे आहेत. कळमनुरी विधानसभा मध्ये आपल्याला आमदार कोण हवा आहे? बांगर. बांगर. नाव? संतोष बांगर. त्यांच्याविषयी आपलं काही मत? म्हणजे त्यांच्याविषयी काहीतरी सांगा थोडं. त्यांच्याविषयी काय सांगावं? आपण सांगू शकता संतोष बांगर यांच्याविषयी मत? नाही. तुम्ही सांगायची. काय सांगू आता? काय सांगायचं? ते सांगायचं. काय हमार काय किती कोणतं केलं घर काय छान इतकं केवढी. आता आमच्याकडे काय पाणी नाही. आपलं नाव? माझं नाव मोतीराम राठोड. आमच्या गावामध्ये टाकी नाही पाण्याची बरोबर. आम्हाला मसनवटा नाही. आम्हाला म्हणतानी शाळा बरोबर नाही गळाली. मतदान घ्यायला मतदानाचं सांगायला तुम्ही मान्य आहे आम्हाला. शाळा नाही बरोबर. आमच्याला मसनवटाला माणूस घेऊन रानानं पळावं लागले आम्हाला माळानं. मग बाळाने एखादी कोणी घालू द्याले नाही तर मग दामटाले. बरं एखादी शेतवाले त्याच्या शेतात घालाले. आता आम्हाला शेत नाही, काय घालणार? आमदार आपल्याला मग कोण पाहिजे? आमदार आम्हाला बांगर साहेब पाहिजे हे मान्य आहे माझं, पण आम्हाला ती सुविधा करून द्यायला लावा ना. आणि ते सांगा ना बांगर साहेबाला तसं. आणि बांगर साहेब आमच्या घरला येईना झाले, आम्हाला गावाला येऊन बोले नाही झाले. मग आम्हाला ध्याना मनामध्ये बांगर साहेब आहे हे मान्य आहे आम्हाला, पण आमची ती मसनवटा हे काही सोयी करायला पाहिजे ना.